ये पुढे. सारंग सर, तुमचा हात द्या. हात पुढे कर. नाही नाही, इथे पुढे ये. हे घे, सारंग सरांचा हात. नाही बरं पुढे इथे. नाही सारंग सर, तुमचा हात द्या. हे घ्या. हे सारंग सर आहेत. नाही बरं ठीक आहे. मम्मा नाही नाही, तो नव्हता. हा घे. ह्याच्या आधीचा हात हा नव्हता. हाच होता. सारंग सर. झालं. गुड. अहो मी आलेच. आता कोणाचा नंबर? मग आता तुझा नंबर आहे. मी तिलोत्तमा, ट्रूथ का डेअर? ट्रूथ. थांबा थांबा थांबा. सावली वहिनी नाही म्हणते. सावली वहिनी, सावली वहिनी आहे ना? थांब, मी घेऊन येतो. थांब, तू तरी येशील का वेळेत? मग तू येतो. नाही. सावली, कोणाचा फोन होता? माईंचा. का फोन केला होता? ते सावली वहिनी आलो आलो. चल चल. ये ना, किती वेळ? तिलोत्तमा, आज एवढ्या दिवसांनी आपलं अख्खं कुटुंब एकत्र आहे. तर आता ह्यांच्या समोर सांग की तुझ्या मनातली अशी कुठली इच्छा आहे का की जी अजून पूर्ण झालेली नाही आणि ती पूर्ण व्हावी अशी तुझी कळकळीची इच्छा आहे? आहे ना, नक्कीच आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी तुमच्या वेळेला जेव्हा प्रेग्नंट होते, चारही वेळेला मी 7व्या 8व्या महिन्यापर्यंत काम करायचे. आठवते तुम्हाला? म्हणजे मी आपल्या ऑफिसला जायचे, दिवसभर काम करायचे, संध्याकाळी घरी यायचे, घरात काम करायचे. म्हणजे माझं कुटुंबाकडे सुद्धा लक्ष होतं, पण माझं पहिलं प्रेम कायम माझं कामच होतं. आणि मला ना या गोष्टीचा खूप अभिमान सुद्धा वाटतो. कदाचित हेच संस्कार घडले गेले तुमच्यावर सुद्धा. मला मला खरंच तुम्हा चौघांचंही कौतुक वाटतं. तुम्ही सुद्धा कामाकडे छान लक्ष देता. आपलं रूपम कॉस्मेटिक्स, आपली कंपनी, याचं नाव पुढे नेताय आणि असेच नेत राहाल सुद्धा. पण तुम्हाला याची जाणीव आहे ना की मी अजूनही काम करू शकते. माझं अजूनही कामावर प्रेम आहे आणि क्षमता सुद्धा आहे. पण तरी सुद्धा आम्ही दोघांनी रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं. ते कशासाठी? काम महत्त्वाचं असतं, पण त्याहूनही महत्त्वाची असते ती वेळ. प्रत्येक गोष्ट ज्या त्यावेळी होणं गरजेचं असतं असं आम्हाला दोघांनाही वाटतं. कामाच्या वेळी आम्ही काम केलंच, पण आत्ता ती वेळ आली आहे जेव्हा आम्हाला दोघांनाही असं वाटतं की आपली गरज आता आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी जास्ती आहे. आम्हाला आता घरात राहायचंय तुमच्याबरोबर. आणि आम्हाला दोघांनाही आता असं वाटतंय की ती वेळ आली आहे की आपल्या घरात एक नवीन पाहुणा आला पाहिजे.
बरोबर ना? बरोबर. म्हणजे आता काय आहे, दिवसभर आम्ही दोघच असतो घरी एकटे, तुम्ही आपापल्या कामात असता, मग आमच्या बरोबरही खेळणारं कोणीतरी हवं ना घरामध्ये. हवंच. नाही म्हणजे तुमच्या प्लॅनिंग बद्दल मला खरंच काहीच माहिती नाहीये, पण आम्हाला असं वाटतं की आता इट इज हाय टाइम. बरोबर. आता घरात पाळणा हलायलाच हवा. पण तुम्ही तुमचं ते प्लॅनिंग वगैरे करत राहिलात आणि आमच्या एवढे झालात, तुमची मुलं तेव्हा जर का लहानच असतील किंवा बिझनेस सांभाळू शकत नसतील तर काय करणार आपण? म्हणून म्हणते जरा विचार करा. याच्या आधी सुद्धा आमच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्यातच. ही छोटीशी इच्छा सुद्धा पूर्ण करावी. मला एवढंच सांगायचं होतं. ट्रूथ. यावर कोणाला काही बोलायचंय? बोलायचंय? मला बोलायचंय. सध्या तुमची इच्छा मी काय पूर्ण करू शकत नाही, पण इच्छा तर आहे, पण थोडा वेळ लागेल. घे वेळ घे. अमृता जा ना पटकन आईस्क्रीम आण. हो आलेच. चल. हो. तेरे को बोला था ना बैग ठीक तरीके से रखने के लिए. अरे हाँ जल्दी निकल गया तो क्या हुआ. अरे वो फंक्शन था घर पे. तू कशाला करते. आज उशीर नाही झाला तुम्हाला? काय ना खूप उशीर झालाय. काल मजा आली ना, पण सगळे जण होते. म्हणजे मला वाटलं होतं की मी असं सगळ्यांना हसतं खेळतं बघूच शकणार नाही, मला संधीच मिळणार नाही. ते काल जास्त बोललो का ग. मला असं वाटलं की मी उगाच ऐश्वर्याला बोललो, आईला तर वाटेल ते बोललोय ना मी पूर्वी. मॅडम सॅल्यूट, हॅट्स ऑफ टू यू. लहानपणीचा माझा फोटो शोधून काढलास तू देवा. आई स्वेअर यार, आई बाबा ना मला तसे कमी मिळाले, कारण त्यावेळेस ना रूपम कॉस्मेटिक्स जस्ट सुरू झालेलं आणि फ्लरिश होत होतं. आई सकाळी उठून आमच्या शाळेचे डबे करून सगळं करून मग फॅक्टरीवर जायचे. कमाल आहे तिची. पण दोघं जण ना फॅक्टरीवरनं आल्यानंतर ना असे दमून भागून सुद्धा ना आम्हाला असे खट्ट मिठी मारायचे चौघांना. मिस करतो यार, ती मिठी मिस करतो आईची, सगळंच मिस करतोय. काय अपेक्षा आहेत का तिची आमच्याकडून. या घरात पाळणा हलावा, या घराला एक वारस मिळावा. एका आईने तिच्या मुलांकडनं एवढी अपेक्षा करू नये का ग. खरं आहे तुमचं. त्यांची खरंच खूप मनापासून इच्छा आहे की या घरात पाळणा हलायला हवा. खूप वेळा सांगतात त्या की त्यांची इच्छा आहे, पण कोणी मनावरच घेत नाही. पण खरं तर ना सारंग सोहम कोणीतरी मनावर घ्यायला हवं आता. आता माहिती आहे ना आपलं